सोलापूर जिया न्यूज परिवर्तनाची लाट। श्री तुळजाभवानी देवस्थान समिती तुळजापूर यांच्या अधिपत्याखाली विविध पदे भरताना पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांना 10% आरक्षण व प्राधान्य न दिल्याने पदवीधर अंशकालीन कर्मचारी संघटनेचे प्रदेश समन्वयक विठ्ठल वनमारे यांनी धाराशिव येथील निवासी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव यांना भेटून समक्ष निवेदन दिले। शासन अध्यादेश व आदेशानुसार पदभरतीमध्ये 10% आरक्षण दिलं असून व प्राधान्यक्रम दिला असून यानुसार आपण भरती करावी अशी मागणीही यावेळी करण्यात आली आहे। यावेळी निर्मला फडतरे ह्या महिला उमेदवार यावेळी उपस्थित होत्या। आज धाराशिव जिल्ह्यामध्ये पदवीधर अंशकालीन कर्मचारी संघटनेच्या वतीने आम्ही निवासी जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन निवेदन दिलं। या निवेदनामध्ये पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांना शासन अध्यादेश व आदेश यानुसार 10% भरतीमध्ये प्राधान्य व 55 वर्षाची सवलत या GRचा अवलंब करून भरती करणं गरजेचं असताना तुळजापूर देवस्थान मंदिर ट्रस्टच्या त्यांनी जे जाहिराती दिली होती त्या जाहिरातीमध्ये त्यांनी सामाजिक आरक्षण दिलं नाही, पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांना प्राधान्य दिलं नाही। आमच्या भगिनी सातारा येथील फडतरे हे त्या अर्ज पात्र असताना त्यांनी परीक्षा दिलेली असताना पण गुणवंत यादीमध्ये त्यांचं नाव नसल्याने त्यांच्यावर अन्याय होणार आहे, तरी प्रशासनाने याबाबत तात्काळ विचार करावा व त्यांना न्याय द्यावा। शासन निर्णयानुसार माझं वय आता 55 संपत आलं आहे आणि मला चांगली मार्क्स पडले 96, तर माझा अर्जाचा विचार करून मला न्याय द्यावा। अन्याय दूर होऊन माझं उदरनिर्वाहासाठी प्रयत्न केलेलं सफल व्हावं ही इच्छा आणि काही करून हे काम झालं पाहिजे। माझं 1 वर्ष परीक्षा देऊन सुद्धा कुठल्याच क्षेत्रात मिळाली नाही नोकरी, किमान ह्या तरी ह्याच्यात मिळाली वयाच्या अटी।